काळामधल्या लोकांनी 30 आणि 70 अशा पद्धतीने कडवा जबाब दिलाय आणि आज त्यांचं तोंड काळं करण्याची वेळ आलेली आहे। म्हाडामध्ये मोठे फ्लेक्स लागणार आहेत आणि 70% मतं हे आप्पांना मिळाल्याबद्दल म्हाडावासियांचं अभिनंदन आहे। उभ्या महाराष्ट्रात मुरबाड मतदारसंघाची व्याख्या वेगळी होती। मुरबाड मतदारसंघामध्ये बंडखोर बीजेपी, बंडखोर शिंदेसेना आणि महाविकास आघाडी एकत्रित होती आणि आमच्या भागाला त्यांनी कोंडवण्याचा प्रयत्न केला, पण आमचा पट धाड्या मागे 57,000 मतांनी निवडून आला। मुरबाड मतदारसंघात उभ्या महाराष्ट्रात मुरबाड मतदारसंघात 80% मुसलमान समाजाने साहेबांना बीजेपीला मतदान दिलं आहे। आम्ही पूर्ण आमचे नेते फडणवीस साहेब आणि कथोरे साहेब यांच्यावर विश्वास ठेवतो आणि हा विकासाचा विजय धनधाडगे आणि सामान्य यांच्यातली ही लढत होती। शेवटी हा विकासाचा महामेरू ग्रामीण मातीचा गंध असलेला नेतृत्व उदयास परत 5व्या वेळी आलेला आहे आणि हा 5व्या वेळी उदयास येऊन 100% मंत्रिपद आणणार आहे। मुरबाड तालुक्यामध्ये मुरबाड विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आजचे महायुतीचे उमेदवार किशनजी कथोरे साहेब यांचा विजय हा ऐतिहासिक विजय आहे। आदरणीय कथोरे साहेबांनी आणि प्रमोदजी इंद्रराव साहेबांनी या मुरबाड तालुक्याला वेगळी एक दिशा दिलेली आहे आणि त्या दिशेनुसार हा मुरबाड तालुका सुरू झालेला आहे। पूर्वी नातलापूर आमचं नाही सांगायचे, परंतु आता मुरबाडही तुमचा नाही आणि हा विजय साहेब सातून नाही तर इतकं सातून हा विजय झालेला आहे एवढं या ठिकाणी सांगतोय। कथोरे साहेबांचा या ठिकाणी तमाम मुरबाड विधानसभेच्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो। रिपब्लिकन पार्टी इंडिया तालुका अध्यक्ष या नात्याने गद्दारांनी गद्दाऱ्या केल्यात, त्यांचा धडा शिकवण्यासाठी मला ही 5 वर्षाची ताकद दिली।